हवा विधानसभेची आपल्या विशेष सेगमेंटमध्ये आपण महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असतो। आज आपण पाहणार आहोत मुंबईतील कुर्ला या मतदारसंघाविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। कुर्ला एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेला हा मतदारसंघ। या मतदारसंघात आताही मंगेश कुडाळकर हे मागच्या 10 वर्षांपासून शिवसेनेचेच आमदार आहेत। मात्र 2014 आधी मधल्या काळात या मतदारसंघानं शिवसेनेशिवाय इतर आमदारही पाहिले। आता कुडाळकर हे शिंदेंच्या शिवसेनेत आहेत। महायुतीतून सध्या तरी कुडाळकर यांच्या व्यतिरिक्त कुणाचाही या मतदारसंघावर दावा नाही। मग महाविकास आघाडीमधून या मतदारसंघात कोण इच्छुक आहे पाहूया। विधानसभेसाठी कोण इच्छुक? प्रवीणा मोरजकर, माजी नगरसेविका ठाकरेंची शिवसेना। मिलिंद कांबळे, माजी आमदार शरद पवारांची राष्ट्रवादी। डॉक्टर उज्ज्वला जाधव, काँग्रेस। विद्यमान आमदार आणि इच्छुक हे तिकीट मिळालं तर विजयाबाबत विश्वास व्यक्त करतायत। या संदर्भात लोकच निर्णय घेतील आणि मी नेहमीच सांगतो की मी स्वतः काही नाही आहे, तर मी आज जो काही आहे तो आपल्या कुर्ल्यातील नागरिकांच्यामुळे आहे आणि पुढचं जे काही टर्म आहे ते सुद्धा कुर्ल्यातील नागरिकच ठरवतील कशा प्रकारे आपल्याला पुढे या कुर्ल्याचं लोकप्रतिनिधित्व कोणाला द्यायचं आहे। आणि निश्चितपणाने लोक जागृत आहेत। निश्चितपणानं जे काही काम आज त्यांच्यासमोर आहे ते बघूनच ते पुढचा निर्णय घेतील। महाविकास आघाडी आहे आणि हे सगळे निर्णय हे महाविकास आघाडीचे जे नेते आहेत नेते मंडळी घेणार आहे। आतापासून आम्ही केव्हापासूनच कामाला सुरुवात केलेली आहे। महाविकास आघाडीचा जो पण उमेदवार येईल त्याला विजयी करणं हे आमचं कार्यकर्त्यांचं काम आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच उमेदवार विजयी होईल। कुर्ला विधानसभामध्ये मी इच्छुक आहे। आता इथे बदल पाहिजे आम्हाला। मग तो बदल कोणत्या स्वरूपाचा असेल ते जनता ठरवेल। उमेदवारी कशी असेल त्याप्रमाणे ती जनता बघेल। त्याच्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये लोकसभेनंतर विधानसभेमध्ये फक्त आणि फक्त काँग्रेसची हवा आहे। इच्छुकांची यादी जरी मोठी असली तरी इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा होऊ शकतो। हेच मत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी यांनी सुद्धा व्यक्त केलंय। आता हा मतदारसंघ नेमका कोण राखणार? शिंदे गट राखणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडे जाईल, की लोकसभेच्या निकालाचा परिणाम म्हणून इथे काँग्रेसकडे मतदान होईल? उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत कोणालाच हा मतदारसंघ कोणाकडे कल देईल हे सांगता येत नाही। आता असं चित्र निर्माण झालेलं आहे की इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढाई होईल। या सगळ्या नावांमधून महाविकास आघाडीतून कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर 2019 विधानसभा आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत पक्षांचं बलाबल काय होतं तेही पाहूयात। 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल: मंगेश कुडाळकर शिवसेना 55,049 मतं, मिलिंद कांबळे राष्ट्रवादी 34,036 मतं, रत्नाकर डावरे MIM 17,349 मतं, आप्पासाहेब अवचरे मनसे 9,771 मतं, कुडाळकर यांचा 21,013 मतांनी विजय। 2024 लोकसभा निवडणुकीतील कुर्ल्याची आकडेवारी: उज्ज्वल निकम भाजप 58,553 मतं, वर्षा गायकवाड काँग्रेस 82,113 मतं, वर्षा गायकवाड यांना 23,564 मतांचं लीड। लोकसभेत महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांना लीड मिळाले, तर 2019च्या विधानसभेत मनसे आणि MIMच्या मतांमुळे कुडाळकर यांना लीड मिळालं होतं आणि ते विजयी झाले होते। पण आता आगामी विधानसभेत काय होणार हे सांगता येणं कठीण आहे, कारण 2019 साली शिवसेना एकत्रित होती। लोकसभेत महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांनी एकत्रित ताकद लावली होती। मात्र आता तिकीट मिळणं न मिळणं यावरून स्थानिक राजकारणात नाराजी पाहायला मिळू शकते। त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल हा उमेदवारी आणि स्थानिक राजकारणावर अवलंबून असेल। धनंजय दळवीसह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।